विंडो दिलेली आहे। तर हा आपला हॉल आहे 15x12चा। त्याच्यानंतर इथे तुम्ही आलात की हॉललाच टच आपण देवरूम दिलेला आहे 4x6चा। तर ह्या पद्धतीने आपण इथे देवरूम दिलेला आहे 4x6चा। इथे पण हॉलमधूनच एंट्री आहे, हे बघा हा डोर आहे तो हॉलमधूनच आहे देवरूमचा। आणि तिथूनच पुढे गेला की एक स्टेप वरती आपण देवरूम केला आहे। मधला जो स्पेस आहे 6x4चा तो आपण असा एक खाली केला आहे, बैठा केला आहे। त्याच्यानंतर वरचा जो स्पेस आहे एक स्टेप वर देऊन त्याच्यानंतर आपण इथे देव वगैरे ठेवणार। आणि इथे पण आपण एक विंडो दिलेली आहे, म्हणजे छोटी विंडो आहे देवरूमला, तुम्हाला दिसले इथे डब्ल्यू केलंय मी। तर एक ती विंडो आहे। तर हॉल, पडवी आणि आपला देवरूम झालेला आहे। तिथून आता आपण पुढे जाऊया माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आता एक 868 स्क्वेअर फूटचा एक प्लॅन काढलेला आहे, म्हणजे त्यामध्ये आपण 2 BHK बसवणार आहोत, म्हणजे 2 रूम, किचन आणि हॉल आणि टॉयलेट बाथरूम हे आपण 868 स्क्वेअर फूट मध्ये बसवणार आहोत। तर मी आता प्लॅन काढलेला आहे आणि तुम्हाला सगळी मॅनेजमेंट मी दाखवतो की कशा पद्धतीने मी केले। घरी काय झालं, लाईट गेले त्याच्यामुळे मी गाडीमध्ये आलोय आणि व्यवस्थित इथे तुम्हाला मी दाखवतो। आवाज पण कमी येईल, बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे। तर चला मी तुम्हाला ते सगळं प्लॅनिंग मी दाखवतो की कसं मी बसवलंय ते स्क्वेअर फूट मध्ये 2 BHK। तर चला, प्रथम मी एक ड्रॉइंग काढले, इथे तुम्हाला दिसेल की प्लॅन मी इथे स्केच केलंय सगळं आणि कशा पद्धतीने मी केलेले आहे तुम्हाला दिसेल की तुम्हाला पहिलं दाखवतोय बघा 868 स्क्वेअर फूट मध्ये आपण हे केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला दिसेल जी ह्याची लांबी रुंदी आहे तुम्हाला दिसेल 28x31। 28x31चा आपण हे घेतलेला आहे, म्हणजे जो पूर्ण 2 BHK आपण जो बसवणार आहोत तो म्हणजे 28 आणि 31 मध्ये हे बसवणार आहोत, म्हणजे 868 स्क्वेअर फूट। तर 2 BHK प्लॅन आहे, तुम्हाला दिसेल इथे 2 आपले रूम आहेत, किचन, किचन, हॉल आणि इथे टॉयलेट बाथरूम साईडला आपण केलेले आहेत। तर तुम्हाला मी स्टार्टिंग पासून म्हणजे दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे। तर तुम्हाला दिसेल संपूर्ण मी आधी सगळं स्क्वेअर आखून घेतला आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपले जे रूम, किचन आणि हॉल, टॉयलेट बाथरूम सगळं बसवलेलं आहे। इथे देवखोली पण आपण दिलेली आहे, तुम्हाला दिसेल देवखोली। तर इथून मी स्टार्टिंग करतो की आतमध्ये आपण जाऊया आणि व्यवस्थित तुम्हाला मी सगळं दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे। तर स्टार्टिंगलाच आपल्याला इथे एंट्रन्स तुम्हाला दिसेल की ही जी गॅलरी आहे, समोरची जी पडवी आहे ते आपण कशा पद्धतीने केलेली आहे। समोरच आपले जे वरती चढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या इथे आपण दिलेल्या आहेत। इथून आपण एंट्री केली की त्याच्यानंतर 7x10ची आपली जी समोरची पडवी आहे, गॅलरी आहे ती आपल्याला लागते। तिथूनच पुढे गेल्यावर आपल्याला इथे डोअर लागतोय, मेन डोअर तुम्हाला दिसेल ह्या दिवालाला घासूनच आपला हा मेन डोअर आहे। आणि या साईडला इथे एरो केलाय मी, तो आपला मेन डोअर आहे। आणि इथेच एक 3 ट्रॅक आपली एक विंडो येणार मोठी, म्हणजे 6 फुटाची आपली एक विंडो येणार। इथे मी डब्ल्यू केलाय, म्हणजे विंडो तुम्हाला दिसेल या पद्धतीने मी केलेलं आहे। तर ही आपली विंडो, डोअर आणि हे आपले समोरचे तुम्हाला दिसेल ही आपली गॅलरी आहे, पडवी आहे। तर इथून तुम्ही आतमध्ये गेलात की आपल्याला हा मोठा हॉल लागतोय। हा पहिला आपला हॉल आहे, तुम्हाला दिसेल आपला हॉल आहे। तर 15x12चा आपला हॉल आहे आणि मोठा असा सरफेस आपल्याला भेटतो इथे 15x12चा हॉल। इथे पण आपण एक विंडो दिलेली आहे, तुम्हाला दिसेल ही पण 3 ट्रॅक आपण देणार आहोत, कारण की हॉलच्या ज्या विंडो आहेत त्या मोठ्या आपल्याला लागतात, त्याच्यामुळे मी 3 ट्रॅक इथे विंडो दिलेली आहे। तर हा आपला हॉल आहे 15x12चा। त्याच्यानंतर इथे तुम्ही आलात की हॉललाच टच आपण देवरूम दिलेला आहे 4x6चा। तर ह्या पद्धतीने आपण इथे देवरूम दिलेला आहे 4x6चा। इथे पण हॉलमधूनच एंट्री आहे, हे बघा हा डोअर आहे तो हॉलमधूनच आहे देवरूमचा। आणि तिथूनच पुढे गेला की एक स्टेप वरती आपण देवरूम केला आहे। मधला जो स्पेस आहे 6x4चा तो आपण असा एक खाली केला आहे, बैठा केला आहे। त्याच्यानंतर वरचा जो स्पेस आहे एक स्टेप वर देऊन त्याच्यानंतर आपण इथे देव वगैरे ठेवणार। आणि इथे पण आपण एक विंडो दिलेली आहे, म्हणजे छोटी विंडो आहे देवरूमला, तुम्हाला दिसले इथे डब्ल्यू केलंय मी। तर एक ती विंडो आहे। तर हॉल, पडवी आणि आपला देवरूम झालेला आहे। तिथून आता आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला दिसेल की आपला हा इथूनच हॉलमधूनच एंट्री आपल्याला रूम मध्ये भेटते। तर आपला हा रूम आहे, तर 10x10चा आपला रूम आहे, तुम्हाला दिसेल सफिशियंट आहे 10x10चा रूम। त्यामध्ये तुम्ही बेड किंवा तुमचं कबर्ड वगैरे व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता 10x10च्या रूम मध्ये। आणि इथे पण आपण 2 रूम म्हणजे 2 रूम ठेवले आहेत या प्लॅन मध्ये। आणि या रूमला म्हणजे प्रत्येक रूमला तुम्हाला दिसेल की 2 विंडो आहेत, 2 विंडोचे सेटअप आपण इथे ठेवले आहेत। मागे पण तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि साईडला पण बघता आलं पाहिजे, त्यामुळे आपण 2 विंडो ठेवलेल्या आहेत। ह्या तुम्ही 2 ट्रॅक बनवू शकता, कारण की 3 ट्रॅकचं बजेट वाढतं त्यामध्ये, त्याच्यामुळे आपण 2 ट्रॅक ह्या विंडो ठेवलेल्या आहेत। तर तुम्हाला दिसेल इथे मी सगळीकडे डब्ल्यू करून ठेवलेलं आहे। हे उलटे केले की हे आता तुम्हाला एम दिसते, उलटे केले की डब्ल्यू दिसेल। तर अशा पद्धतीने 2 विंडोचा सेटअप आपण इथे केला आणि 10x10चा हा आपला स्क्वेअर मध्ये रूम आहे। आणि तिथूनच बाहेर तुम्ही आलात तर हे बघा, इथून बाहेर आलात की डायरेक्ट किचन मध्ये एंट्री इथे होते, हॉलमधूनच आहे, हे बघा। तर ही इथे किचन मध्ये एंट्री आपण देतोय। तर अशी आपण किचन मध्ये एंट्री केली आणि तिथूनच
इथून तुम्हाला दिसेल की तिथून किचनमध्ये एंट्री झाल्यावर आपल्याला 15x10चा एक मोठा किचन असा दिसतोय. हे बघा 15x10चा आपल्याला किचन दिसतोय आणि यामध्ये तुम्हाला असं फिरवून दाखवतो मी व्यवस्थित. तर हा आपला किचन आहे, हा आपला किचन आहे. तुम्हाला दिसेल इथे आपण विंडो ठेवलेली आहे. तर ही तुम्ही 2 ट्रॅक ठेवू शकता विंडो. ह्याला आपण जाळी देणार म्हणजे 3 ट्रॅक होणार ती. तर किचनला 2 विंडो आपण दिलेले आहेत. इथे एक विंडो आहे आणि ह्या साईडला एक विंडो आहे. तर 2 विंडो आपण दिलेले आहेत आणि आपला हा एल शेप मध्ये ओटा येणार आहे. तुम्हाला दिसेल एल शेप मध्ये मार्बलचा ओटा येणार आहे. त्यामध्ये 2 कोटिंग होतात. खाली एक काळा कडापा येतो आणि त्याच्यानंतर वरती आपण मार्बल ग्रेनाइट टाकतो. तर हे एल टाईप मध्ये आपण किचन इथे रेडी करणार आणि इथे बेसिन असणार आहे आपलं. तुम्हाला मी राऊंड केलंय, हे बेसिन आहे आपलं. आणि ह्या साईडला आपल्याला फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी एक स्पेस आपण दिलेला आहे. तुम्हाला दिसेल हा स्पेस आपला फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथून आपली ही किचनची विंडो आहे समोरच, म्हणजे ही फ्रंट साईड आहे, ही फ्रंट साईड. त्याच्यामुळे इथे आपण एक विंडो ठेवलेली आहे, तिला पण आपण जाळी देणार. हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि या साईडला पण विंडो आहे, हे बघा इकडे पण विंडो केलेली आहे. तर तुम्हाला इथूनच किचनमध्येच दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी एंट्री आहे, ते पण तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. हा 10x10चा आपण रूम बघितला पहिला. त्याच्यानंतर आता इथून ह्या रूममधून आलात की बघा असं आलात की डायरेक्ट किचनमधून जाऊन ह्या रूमला आपल्याला एंट्री भेटते, दुसऱ्या रूमला. तर हा आतल्या साईडून रूम आहे. तर एवढं काय म्हणजे जबरदस्त दिसतंय ते. तुम्हाला दिसेल इथून म्हणजे पहिला रूम आहे तो हॉलमधून आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर किचनमधून जाऊन आपल्याला हा आतमध्ये एक रूम भेटतोय, तो पण 10x10चा. तर ह्याला आपण इथे डोअरची एंट्री दिलेली आहे, किचनमधूनच आहे. ही पण डोअरची एंट्री तुम्हाला दिसेल की किचनमधून आपण दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की आपल्याला एकच आपण विंडो ठेवली आहे या रूमला. आपण 2 विंडो ठेवू शकत नाही, कारण की या साईडला आपली छोटी गल्ली आहे. या साईडला तुम्हाला दिसेल हे बाहेर जायला इथे पण आपण डोअर ठेवला आहे. बाहेर एक पडवी ठेवू शकतो आपण, त्याच्यामुळे इथे पण आपण डोअर ठेवू शकतो. तर ही एक पडवी आहे, त्याच्यामुळे आपण एकच त्याला विंडो ठेवू शकतो. आणि आतल्या साईडला आहे, त्याच्यामुळे आपण एक विंडो आपल्याला ठेवता येते, सफिशियंट आहे एक विंडो. तर तुम्हाला दिसेल ही मोठी आपण 3 ट्रॅक ठेवू शकतो किंवा 2 ट्रॅक पण ठेवू शकतो विंडो. ह्याला जाळ्या द्यायच्या आपण, कारण की हवा आली पाहिजे, मच्छरदाणी वगैरे. त्याच्यामुळे म्हणजे मच्छर आतमध्ये येता कामा नये, त्याच्यामुळे आपण हिला 2 ट्रॅक किंवा 3 ट्रॅक करू शकतो, जाळी देऊ शकतो. तर 10x10चा आपला हा रूम आहे. दोन्ही रूम तुम्हाला दिसतील बरोबर परफेक्ट जवळच्या जवळ आहेत आणि व्यवस्थित हा सेटअप आपण बसवलेला आहे. तर तुम्हाला दिसेल हा 10x10चा रूम आपला हा एक आणि हा एक, म्हणजे 2 BHK आपला हा सेटअप झालेला आहे. आणि आता फक्त राहिलं आपलं टॉयलेट बाथरूम. तर तुम्हाला दिसेल दोन्ही जे रूम आहेत त्यांना सेटअप आपण टॉयलेट बाथरूमचं या साईडला किचनमध्येच केलेला आहे. किचन म्हणजे किचनचा जो एरिया आहे तो या साईडला राहिला. ही लाईन आहे तुम्हाला दिसेल, हा बघा इथून. तर हा किचन आहे आणि इथूनच आपल्याला टॉयलेट बाथरूमची एंट्री, जो हा 2 नंबर रूम आहे त्याला जवळच आहे. आणि इथून ह्याला पण एवढं लांब नाही. इथून तुम्ही हॉलमधून आलात की डायरेक्ट किचनमधून एंट्री करून इथे जाऊ शकता बाथरूमला वगैरे. तर आपला तुम्हाला दिसेल इथे 4x5चा आपला तो बाथरूम आहे, त्याला एंट्री आपण इथून दिले, किचनमधून दिले. 4x5चा आपला हा बाथरूम आहे. व्यवस्थित त्याला तुम्ही इथे बघू शकता. इथे म्हणजे ड्रेनेज वगैरे आपण इथे करू शकतो. आणि इथे W केलंय मी, ते आहे आपली विंडो. तर ही बाथरूमची आपली विंडो आहे, तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने. त्याला म्हणजे मिळता जुळता आपण इथे हे केलंय की टॉयलेट काढलेला आहे 4x3चा. तर हा 4x5चा झाला बाथरूम आणि हा 4x3चा झाला टॉयलेट. तर ह्याला पण आपण विंडो दिलेली आहे इथे. दोन्ही यांना विंडो बरोबर आपण दिलेले आहेत, म्हणजे बरोबर दिसलं पाहिजे, व्यवस्थित दिसलं पाहिजे बाहेरून. त्याच्यामुळे 2 विंडो आपण इथे दिलेले आहेत. आणि हे तुम्हाला दिसेल बाथरूम आहे, मी याला B करतो. आणि हे टॉयलेट आहे, तर याला T करतो, टॉयलेट बाथरूम. तर इथून एक गल्ली येते, तर या गल्लीतून तुम्ही इथे बाहेर डोर काढू शकता. आणि इथे एक पडवी पण येऊ शकते अशी, हे बघा अशी बाहेर एक पानचुलीसाठी एक पडवी पण तुम्ही काढू शकता. पण ते 868 स्क्वेअर फूटमध्ये लागू होणार नाही, ते एक बाहेरचा वेगळा पीस असेल. 31x4ची किंवा 31x5ची अशी तुम्ही बाहेर पडवी काढू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर 2 BHK आपला हा प्लॅन मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. आणि तुम्हाला इथे एक नाव टाकतो, म्हणजे शॉर्टमध्ये हा बेडरूम आहे, B केलंय मी दोन्ही बेडरूमला. हॉलला तर आपण नाव टाकलेलंच आहे. आणि आपला हा किचन आहे, त्याला पण मी K केलेला आहे. हे बघा बेडरूम, किचन, हॉल आणि हे टॉयलेट बाथरूम आहेत. आणि समोरचे एंट्रन्सला म्हणजे ही आपली जी पडवी आहे गॅलरी, तर ह्याला मी G करतो. ही आपली गॅलरी आहे. आणि हे देवरूम आहे, देवखोली. तर हॉलमधूनच आपण हे सगळं देवरूम वगैरे सेटअप जुळवलेलं आहे. आणि व्यवस्थित तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण हे केलंय.
तर व्यवस्थित हा प्लॅन आहे. 868 स्क्वेअर फूटमध्ये मी बसवलेला आहे आणि कडक दिसतंय. तुम्हाला दिसेल की जी मॅनेजमेंट आहे आपण या प्लॅनमध्ये जी मॅनेजमेंट केली आहे ती व्यवस्थित आहे. आणि समोर हा आपला जो ओटा आहे तर इथे मोठा ओटा भेटेल, कारण की 15x10चा आपला जो एरिया आहे, किचनचा एरिया आहे, त्याच्यामुळे 15x10 मध्ये आपला जो किचन आहे, किचन ओटा आहे एल मध्ये, तुम्हाला दिसेल असं जाऊन एल मध्ये आपण केलेला आहे. तो एकदम व्यवस्थित दिसतोय आणि त्यामध्ये तुम्ही जर जेवण वगैरे केलं तर एवढा भाग तुम्हाला लागेल सगळं वावरायला. इथे तुम्ही जेवणासाठी पण बसू शकता, डायनिंग टेबल वगैरे इथे ठेवू शकता या स्क्वेअरमध्ये. तर इथे डायनिंग टेबल वगैरे ठेवून तुम्ही बसू शकता या साईडला. हा डोअर काय इथे बंदच राहील या साईडला, टॉयलेट बाथरूमकडे जाणारा. तो जर बंद केला की इकडे आपल्याला रूमचा डोअर आहे, तो काय म्हणजे आपण ओपन ठेवू शकतो किंवा बंदच. रूम म्हणजे ह्याचे जे बेडरूमचे दरवाजे आहेत ते आपण बंदच करणार आहोत, व्यवस्थित आपण त्याला डोअर लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हा केलेला आहे. आणि हॉल पण 15x12चा हॉल आहे आणि 15x10चा किचन आहे. तर सिमिलर आहेत बऱ्यापैकी, मोठे आपले दोन्ही किचन आणि हॉल होत आहेत. आणि बेडरूम तर तुम्हाला दाखवले 10x10चे व्यवस्थित आपले बेडरूम आहेत. आणि विंडोची मॅनेजमेंट पण व्यवस्थित तुम्हाला दाखवलं मी. जिथे WW केलं आहे त्या विंडो आहेत आपल्या. आणि या साईडला तुम्हाला दिसेल असे जे डॅश आहेत ते आपले डोअर आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही मॅनेजमेंट केलेली आहे. आणि स्क्वेअर फूट तुम्हाला दिसेल की 868 स्क्वेअर फूटमध्ये आपण हे काम केलेलं आहे. हा प्लॅन मी म्हणजे केला आहे आमच्या गावामध्येच. तर तुम्हाला मी एक्सप्लेन करून व्यवस्थित बजेट प्लॅन दाखवतोय की तुम्ही कसं मॅनेजमेंट करू शकता 2 BHK. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर असेच प्लॅन मी अजून शेअर करेन आणि तुम्ही बघा व्यवस्थित आणि मला सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.